नव्हता आणि एवढी व्यवस्था नव्हती. पण भक्ती खूप होती, श्रद्धा होती, जिव्हाळा होता, आपलेपण होता. आता पैसा आला, इमारत मोठी झाली, सगळं झालं आणि इथं भिक्षुकांना मरावं लागतं. म्हणजे खरी भक्तीपासून आम्ही किती दूर झालं, ते या घटनेतून सिद्ध होते. आज आम्ही किंवा पैशात मेला तर ते मरण होते आणि बगैर पैशात आणि बगैर झेंड्यात मेला तर त्या मरणाला काही किंमत नसते. ते सिद्ध होते पुन्हा. शिर्डीमध्ये घोषणालय चालू होतं. ते घोषणालयाला आता आम्ही आणि नियम लावण्यात आले. विखे कुठले भिकारी नाही आहे, हे पण तेवढेच भिकारी आहे ना. ते तर मताचे भिकारी आहे. दर 5 वर्षानं जिल्हा परिषदेच्या निवडून आली का भीक मागतोय. काय म्हणतात तिकडे विधानसभा असली का भीक मागतोय. खरे भिकार चोट तर ते आहे. आता कोण म्हणणार म्हणजे विखे. पण मतदार आणि गोरगरीब जनता ही आमच्या परिवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि प्रत्येक गोष्ट जी या मतदारसंघामध्ये केली जाते ही या तालुक्याच्या जनतेच्या भलाईसाठीच आहे. ही जनता जाणून असल्या कारणाने अशा प्रकारच्या टीकेला मी उत्तरही देणार नाही. वीरभद्र महाराज त्यांना सद्बुद्धी देवो एवढीच मी त्यांना प्रार्थना करतो.